आज आपलं आरोग्य सेवा केंद्र पुन्हा सुरू झालं. माका विश्वासच बसत नाही. तेव्हा रवळनाथा अशीच कृपा सांदे. चांगल्या मनाने केलेल्या गोष्टी कधीच नाश पावत नाहीत, हेच पुन्हा सिद्ध झालं. आज भारती असत्या तर खूप आनंद झाला असता त्यांना. त्यांची वयो पुन्हा एक लढाई जिंकली. तुम्ही सगळे होतात म्हणाने शक्य झालं. मी एकटी नाही, आपण सगळे ही लढाई जिंकलं. So 3 cheers for Bayo team. Hip hip. Hip hip. Hip hip. बाबा काय ग? बाबा आपण परत क्लिनिक सुरू केलंय खरा, पण पेशंट येतील काय? त्या आजींची न्यूज सगळीकडे पसरलेली. हो, पण त्यानंतर सौदामिनी मॅडमनी हे सगळं केलंय आणि त्या पळून गेल्यात. ही सुद्धा न्यूज सगळीकडे पसरली होती ना. तू काळजी करू नको, येतील पेशंट्स. सर, सरस्वती. ये वा, क्लिनिक सुरू असा. आरो विशाल, सावकाश सावकाश. दादा, दादा. पडून राहा, उठू नका. मी तपासतो. हा, इथे दुखते पोटात? हा हा, उठा. पाणी पे. हळूहळू घे. काही काळजी करू नका. उन्हामुळे चक्कर आली असेल. निघताना काही खाल्लं होतं का? नाही. बयो, बीपी चेक कर. हाँ. बयो, तुम्हाला याचं नाव कसं माहित? हा, आता तुम्हीच बोललात ना, बयो बीपी चेक कर. अच्छा, ठीक. मला सांगा, तुम्ही ड्रिंक्स करता का? हो, रेग्युलर होतं? मध्ये मध्ये. आणि खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत? वेळच्या वेळी जेवण होतं ना? आणि ही
चक्कर नेहमी येते तुम्हाला की होय तर जीव नकोसा होता माका. बयो मला सांग हे सिम्पटम्स कशाचे असतील? बाबा लिव्हर डॅमेज असू शकता. करेक्ट. मी तुम्हाला काही टेस्ट लिहून देतो. हे बघा, या 2 टेस्ट आहेत. आपल्याला असं नुसतं बघून कळणार नाही. तुम्हाला आमच्या DND हॉस्पिटलला यावं लागेल. तिथे ह्या 2 टेस्ट करून घ्या. मग आपण ठरवू पुढे काय करायचं. ठीक आहे? माका या नाही जमूचा. जमणार नाही म्हणजे काय? हो असं म्हणून कसं चालेल आपल्याला? तुम्हाला बरं व्हायचंय ना, मग या टेस्ट करायलाच लागतील. अहो इच्छा असून काय उपयोग? पैशाचा सॉंग नाही आणता येत. माझ्याकडे पैसे नाही आहेत. अहो हातावर पोट हा माझा. या जगात माझी देखभाल करणारा पण कोण नाही. एकटोच असे मी. मग तुम्ही सरकारी दवाखान्यात जा. तिथे गेलो तरी टेस्ट करू पैसेच लागतले ना. ह्या जगात ना प्रेम पण फुकटात नाही मिळत हो. आम्ही गरिबांनी जगण्यापेक्षा मेलेला बरा. नाही पण तुम्ही माका तपासलात, लय उपकार झाले तुमचे. येते. काका थांबा. बाबा त्यांच्यावर उपचार करणं खूप गरजेचं हो. नाहीतर त्यांचा आजार त्यांच्या जीवावर बेतेल. आपल्या हॉस्पिटलमध्ये नेऊया का त्यांना? पण पैशांचा काय करायचा? खरंय तुझं. आणि पैशांची काळजी नको करू. ते मी बघतो आणि हॉस्पिटलमध्ये बोलतो सुद्धा. त्यांची परिस्थिती नसेल तर एक माणुसकी म्हणून आपल्याला त्यांना मदत करावीच लागेल. ठीक आहे. काका ह्या घ्या. तुमचे टेस्ट आणि तुमच्यावरती उपचार करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही थोड्या वेळात आमच्या हॉस्पिटलला या आणि पैशांची काळजी नका करू. घ्या. सुमन, कॉफी. नकल करतेस माझी? नाही दर. हॅलो, कोण बोलतोय? तुमचं हितचिंतक बोलतोय. माझं हित कशात आहे मला चांगलंच माहिती. नॉनसेन्स. मागे आता सेन्सचाच बोलतोय या रमाकांत. ऐकणार? काय वहिनीनू? काय वहिनीनू? या रमाकांत तुमका आठवता का नाही? काय काय बोलताय तुम्ही? म्हणजे माका तर असा वाटता ना की माका हे जेलमध्ये टाकून तुम्ही सगळेजण माका विसरून गेलास. हा, माका हैसून तुम्ही बाहेर काढू शकता हो, पण मुद्दाम काढत नाही. पण माका जर बाहेर काढलात ना तर फायदो तुमचोच हा. एक मिनिट. हा सुमन, नाश्त्याचं बघ काय. हा बघते. काय बोलताय तुम्ही? आणि आज अचानक कसं काय फोन केला? काय वहिनीनू, तर बयो अजून तुमच्या घरातच हा ना. तुमका काय ते का घरात ना बाहेर काढू काय जमला नाही? हा, कसा हा ना
तुमच्या आणि माझ्या आयुष्याचा ध्येय एकच हा, त्या बयो घरातून बाहेर काढणार. म्हणून तुमच्यासाठी स्पेशल ऑफर. ऑफर? कसली ऑफर? जर माका तुम्ही हैसून बाहेर काढलात ना, त्या बयो घरातून बाहेर काढण्यासाठी मी तुमका एक हुकमाचो एक्को देतोय. एक्को. हुकुमाचा एक का? म्हणजे? मी एक असो माणूस शोधून काढलाय की ज्याच्यामुळं बयो तुमच्या घरातूनच नाही, तुमच्या आयुष्यातून पण कायमची निघून जातात. कोण? ऐकूचा सांगताय. काय? काय? तुमचं काही टेस्ट करायच्या आहेत ना, मनाने रक्त घेतलं. देण्यासारखा एवढाच आहे माझ्याकडे. हो, असं किती बोलतास? तुम्ही ना बरा झालात हईलात. होय नाही. म्हणजे तुमच्यावरचे उपचार होणं खूप गरजेचं होता माहितीये. आणि तुमका सांगू, हय मुंबईत कोणी कोकणी माणूस भेटला ना, माका खूपच भारी वाटतं. तुम्ही आमच्या गावचे असात, मग तुम्ही नाव नाही सांगितलं. काय नाव असा तुमचं? आमच्या सारख्यांचा कसला इलाय ना. आमच्या सारख्यांचा म्हणजे? थोडस याच माका आठवत नाही. माझं नाव काय हा? लक्षातच राहत नाही माझ्या. काय विसरतय मी. विसरा होता माझा. शांत व्हा, शांत व्हा. काका शांत व्हा, शांत व्हा. काळजी नका करू, आपण करू तुमच्यावर उपचार. नर्स, यांच्या काही टेस्ट करावे लागतील. ॲब्डोमिन सिटी स्कॅन करा आणि लिपिड प्रोफाईल करा. ठीक आहे, जा सावकाश जा. काही काळजी नका करू, आठवेल सर. येत. बाबा, त्यांना स्वतःचं नाव पण आठवत नाही. असं कसं होऊ शकतं? तुमचं नाव काय हा? शुभंकर देवताक. हा, लक्षात ठेवते मी. पण तुमचे लय उपकार झाले. काय करताय तुम्ही? नर्स, काही कळत नाही. डिमेन्शियामध्ये असं होऊ शकतं, पण त्यांचं वय पाहता डिमेन्शिया असण्याचे चान्सेस फार कमी आहेत. पार्शल मेमरी लॉस असू शकतो. सगळ्या टेस्ट केल्याशिवाय काही कळणार नाही. बाबा, मी पप्पा दादाक बोलवून घेऊ काय? म्हणजे हे काका जर हयच कुठेतरी राहत असतील तर पप्पा दादाक माहिती असतात ना. त्याच्याकडून काहीतरी माहिती मिळू शकते. ही फोन करून. हॅलो पप्पा दादा, खयस? अरे वा, कुठे चाललीस? अगे माझी वहिनी हातात पूजेचा ताट घेऊन आमच्यात तरी ना देवळातच जातात. तुमच्यात काही दुसरीकडे जातात काय? नाही, जा देवळात जा, पूजा कर, व्रत वैकल्य कर. निदान त्यामुळे तरी रमाकांत भाऊजी येतील, हो की नाही? अगं जा, देव वाट बघत असतील. इरा, हा, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. काय? अगं काय, तू किती खुश असास? काय झालंय? कळेल कळेल, सगळं कळेल. आधी तू हे खा. ओके, हे घे. अगं पण काय काय होणार आहे? कळेल, वेळ आली की सगळं कळेल.
या बसा. सावकाश. झाल्या सगळ्या टेस्ट आणि स्कॅन्स? हो, उद्या रिपोर्ट मिळतील. ठीक आहे. बरं, मग मी उद्या येते. नाही, तुमका आज थांबूक लागतला. कित्या? म्हणजे काय झालंय काय माका? अहो ता तुमचे नख आणि डोळे जरा पिवळे दिसतात. मग अंडर ऑब्झर्वेशन राहिलात ना, मग बरा होईल. हो पण मी तुमचा काय ऐकणार नाही. आज तुमका थांबूकच लागतला. उद्या रिपोर्ट दिले ना, मग पुढे काय करायचं तर बघू. जगात माणुसकी हा यावर आज विश्वास बसलो माझो तुझ्यामुळे. डॉक्टर, आभार कसे मानू ह्याच कळत नाही माका. अहो माझे आभार नका मानू. आणि मी काय अजून डॉक्टर झाले नाही, पण लवकरच होणार. होय नाही, परको असून पण एवढा करतस माझ्यासाठी. गो माझ्या पोटच्या पोरान पण एवढा केला नसता माझ्यासाठी. कोणी काय केलंय ता माका माहिती नाही, पण मी माझं कर्तव्य करते, माणुसकीचा आणि भावी डॉक्टरचा. डॉक्टर झाल्यावर पगार किती मिळतो लोक तुका? असा किती विचारतास? तुम्ही डॉक्टर आमच्यासाठी एवढा करतास, दिवस बघत नाही, रात बघत नाही, आमका तपासतास, आमचो जीव वाचवतास. मग तुमका मोबदलो पण तसोच मिळूक होय ना, म्हणा विचारले. स्वतः सुखी राहून लोकांची सेवा करण्या इतपत तरी पैसे नक्कीच मिळतात. होय नाही, लाखभर रुपये तरी नक्कीच मिळतले ना तुका? अरे डोळे हत्ती गोठी हातात गाडी मग कशी मग चालवायची? आय गे मेला दिसतात की नाही तुका माणसा? हा ते बोल. सॉरी काय सॉरी? तोंड वर करून सॉरी बोलतं. आत्ते काय झालंय? कुरकुर करतं आणि तू पायावरच घाल माझ्या गाडी. फटकीचं वाको इलो तुझ्यावर तो. हॅलो. अगो एका बाईक वाल्यांना पायावर गाडी घातल्यान बाजूक झालंय म्हणून पाय मुरगाळलो. मेल्या का दिसतच नाही रस्त्यावर माणसा. काय आत्ते तू खयस? माका आत्ताच्या आत्ता सांग, मी तुका नेऊक येत आहे. तुका लागलाय का आत्ते? अगो तू असं उलटा येऊ नको. मी एकच सांगतोय रिक्षा करून दे म्हणून. तू नक्की येशील? अगो येतय गो, ते एकच सांगते ना बसवून दे म्हणून. बरं ठीक आहे, प्लीज नीट आहे आत्ते. चल येतय. चल आधी चल, माका आधी रिक्षात बसवून दे. गाडी राहू दे तुझी. चल. काय झालं? काय नाही, तुम्ही आराम करा, मी येईल. हा अब बयो खया सरस्वती. हाँ दादा वॉर्ड नंबर 6च्या पेशंटचे बायोप्सी रिपोर्ट आलेत काय? नाही सर. आल्या मला पाठवा. येस सर. सगळं चेक करायचं. हो. सुमन, दादा इथं काय करतेस आणि लंगडतीस का? अरे काय सांगू तुका, दुष्काळात 13 महिनो आहे की. बर बस इथे आधी सांगतो. आणि आता नीट सांग काय झालं? अरे दादा एक बाईक गेली पायावरना, वाचूक झालंय ना, मग पाय मुरगाळलो. अरे बरा झाला जवळ होतोय म्हणून रिक्षा करून डायरेक्ट हईलय. काय गाशी तू किती वेंदळ्यासारखं वागते, जरा तरी बघून चालायचं ना. तो आता माकाच बोल, त्या बाईक वाल्यात बोलू नको. अगं तसं नाही ग, पण आपली काळजी आपणच घ्यायची की नाही? जरा सांभाळून चालत जा. अरे दादा सांभाळूनच जात होते तर एक बाईक वालो इलो माझ्या अंगावर. कसली मेल्यांका घाई असता काय माहिती. अरे बाजूक झालाय ना म्हणून पायावर निस्तारला, नाहीतर माझ्या उरावरच घातला नसती गाडी. बर बघतो मी. डॉक्टर 6 नंबर वॉर्डच्या पेशंटचे हार्ट रेट वाढलेत. आलोच. सुमन, दादा तू जा, तू नको माझी काळजी करू. मी बयोग फोन केलेलं आहे, ता बघित काय ता खय आता, म्हणजे माका सांग, मी जाते शोधत. बघ इथेच 11-12 नंबरचा वॉर्ड आहे तिथे. तुला जमेल का जायला, का मी सांगू कोणाला? नाही नको, मी जाते.
तू जा. जा जा. शिला पडा ते बाईकवाल्यावर. बोल बाहुल्या, झाली मोहीम फत्ते? आत्ताशी मोहीम सुरू झाली हा. जसा मी सांगितलेला तसाच करतायस ना? वय तर रम्या. ए तोंड सांभाळून. सर्वी चढली का तुका? अरे प्रेमान बोललंय रे. तुका माहितीये मालवणी माणूस गाळी पण प्रेमान देता. मग ए लई टिवटिव करू नको, बोल पुढे. रमाकांत शेठ, अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं चालला. हा. डोक्यावर हात आपटून आपटून भोका पडले डोक्यात. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ते मग काय ऍडमिट करून घेतात. तू काय सांग,